पुण्यात एक मोठी बातमी, वनराज आंदेकर हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट आली आहे। वनराज आंदेकर हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। कौटुंबिक वाद आणि पैशावरनं हत्येचा संशय आहे। दोन्ही बहिणींच्या पतींनी गोळीबार केल्याची माहिती आहे। पुण्यातील नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली। वनराज यांच्यावर पूर्व वैमनस्यातनं दोन्ही बहिणींच्या पतींनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील नानापेठ परिसरात वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यातली एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। रेवती, नेमकी प्रकरणातली अपडेट सांगा। नक्कीच सौरभ, आपल्याला माहिती आहे की काल रात्री 9:30च्या सुमारास वनराज आंदेकर, जे माजी नगरसेवक आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्यावरती 5 गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्यानी वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं होतं। नंतर जेव्हा त्यांना तातडीने KM हॉस्पिटलला नेण्यात आलं होतं, त्याच्यानंतर तिकडे त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं। तसंच हा जो सगळा प्रकार झाला हा पुनर्वसमानातनं झालेला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली। त्याच्यावरती कारवाई करत आज 2 जणांना अटक केली आणि ते दोघंही त्यांच्या जे बहिणी आहेत त्यांचे नवरे असल्याची माहिती ही देखील पुणे पोलिसांनी दिलेली आहे। पुढील तपास हा चालू आहे आणि त्यातनं काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। सौरभ, रेवती, या प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊच। तुर्तास धन्यवाद।